यातिकुळ माझे गेले हरपोण हा बायलॉज आहे वारकरी संप्रदायाचा. पण एक गोष्ट ज्ञानोबा यांच्या लक्षात आली की त्यांच्यापर्यंत चालत आली तत्वज्ञान संक्रमणाची जी पद्धत आहे ती एकमेका घालू मुखी सुखे घालू हुंबरी. एकाने एकाला सांगायचं. अभंग आपला पाठ आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा इथपासून ते ज्ञानदेवासार चोजविले इथपर्यंत. आदिनाथाने मच्छिंद्रनाथांना, मच्छिंद्रनाथांनी तो तत्वबोध गोरक्षनाथांना, तोच गहिनीनाथांना, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार आणि मग ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली. पण सगळ्यात मोठा बदल ज्ञानोबारायांना करायचा होता ती तत्वज्ञान संक्रमणाची पद्धत बदलायची होती. आणि ते एवढं सोपं नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये 9 ते 11 कीर्तनाची पद्धत असायची. ग्रामीण भागामध्ये 9 ते 11चं 7 ते 9 करायला काय अट्टहास करावा लागला, किती लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं, किती दूधवाल्यांची समजूत काढावी लागली. 9 ते 11चं 7 ते 9 यायला आपल्याला एवढा खटाटोप करावा लागतो प्रक्रिया बदलण्याकरता. एकाने एकाला सांगायचं ही प्रक्रिया ज्ञानोबारायांना बदलायची होती. आणि तत्वज्ञान ही बहुजनांची स्वायत्तता व्हावी याच्याकरता जो घाट ज्ञानोबारायांनी घातला त्यांनी एवढं निर्माण केलं वाङ्मय. सद्गुरूंच्या पुढे गेले. किंबहुना तुमचेनी केले धर्म कीर्तने सिद्धी गेले येत माझे जी उरले पायिक पण. सद्गुरू प्रसन्न होत आहेत का? समग्र पसायदान काय आहे? पसायदानावरती अनेक या महाराष्ट्रातल्या विद्वानांचा आक्षेप आहे की ज्ञानोबाराय तुमच्या पडत्या काळामध्ये आम्ही तुमची साथ केली, तुमच्या मुस्कटात मारली, आम्ही तुमच्या बरोबर होतो. संन्याशाची मुलं म्हणून तुम्हाला हिनवलं, आम्ही तुमच्या बरोबर होतो. तुम्हाला पैठणला जावं लागलं, आम्ही तुमची संगत केली. तुम्हाला इंद्रायणीच्या बाहेर काढलं, आळंदीतून बाहेर काढलं, आम्ही तुमच्या बरोबर होतो. आम्ही तुमची पाठ राखण केली. तुम्हाला जरा बरे दिवस आले. तुम्ही साम्राज्य चक्रवर्ती बनलात, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. आमच्या अपेक्षा उंचावल्या. आता आमच्या पदरी काही पडेल, आमचं एखादं प्रकरण पास होईल. आयुष्यभर तुमच्या सतरंजा आम्ही उचलल्या, तुमच्या नावाने घोषणा आम्ही दिल्या. आम्हाला वाटलं तुम्ही सत्तेवरती गेलात, आता आमचं एखादं प्रकरण होईल, काहीतरी माप आमच्या पदरात पडेल. ज्ञानोबाराय विजयी सभेच्या आभार प्रदर्शनात तुम्ही साधा आमचा नाव उल्लेख देखील केला नाही. पसायदानामध्ये तुम्ही सज्जन भक्ताचा साधा उल्लेखही केला नाही. नका करू द्या. तुम्ही महत्व कोणाला दिलं? तुमचं भाषण चालू असताना ज्याने स्पीकरच्या वायरी कापल्या. तुम्ही महत्व कोणाला दिलं? ज्याने तुमचे बॅनर फाडले. तुम्ही महत्व कोणाला दिलं? मी व्यवहारातलं उदाहरण याच्याकरता दिलं की अध्यात्मातला सिद्धांत आपल्याला सहजतेने कळावा. अन्यथा उदाहरणामध्ये फार रमू नका. आणि असं काय इकडे घडलं असेल तर निव्वळ योगायोग मला काही माहिती नाही. ज्ञानोबाराय आयुष्यभर आम्ही तुमची संगत केली. पसायदानाच्या 9 विवाहांमध्ये साधा उल्लेखही तुम्ही आमचा केला नाही. तुम्ही भरभरून माप कोणाच्या झोळीत टाकलं? ज्यांनी तुमच्या मुस्काडात मारली त्या दुर्जनाच्या, ज्यांनी संन्याशाची मुलं म्हणून तुम्हाला हिणवलं त्या दुष्टाच्या. पसायदानामध्ये ज्ञानोबारांनी सज्जन भक्ताचा साधा उल्लेखही केला नाही. उलट दुर्जनाच्या कल्याणाची इच्छा व्यक्त केली. जे खळांची व्यंकटी सांडो. हेच कारण ज्ञानोबारांना माऊली का म्हणायचं. माऊली हे संबोधन स्त्रीवाचक आहे. हे कीर्तन संपन्न झाल्यानंतर जर एखाद्या पुरुषाला आपण स्त्रीवाचक हाक मारली तर नुसतं तंटामुक्तीत नाही प्रकरण जायचं, कोर्टापर्यंत जाईल. किती गदारोळ होईल, त्याची किती चर्चा होईल. ज्ञानोबारांना आपण जे पुरुष आहे जन्माने, पण ज्ञानेश्वर नाव असलं की आपण माऊली म्हणतो. माऊली हे स्त्रीवाचक संबोधन आहे. का ज्ञानोबारांना आई म्हणायचं? आईला 2 मुलं आहेत. एकाच कुशीतून जन्माला आलेली. एक मुलगा अत्यंत सज्जन आहे, सामाजिक कामामध्ये अग्रेसर, कोणाच्या दुःखावरती बांधला तरी चालायचा नाही. दुसरा तिच्याच कुशीतून जन्माला आला, पण किती दुर्जन आहे. पहिला एवढा सहिष्णू आहे, पायाखाली मुंगी आली तरी दिवसभर बेचैन होतो की माझ्या पायाखाली मुंगी आली. दुसरा एकादशीला कोंबडीचा मुंडकं पिरगळतो. जाईल तिकडे तंटा, जाईल तिकडे भांडण. दोन्ही मुलं एकाच कुशीतून जन्माला आली.
पण चांगल्या मुलाची फार काळजी आईला वाटत नाही, जेवढी काळजी तिला दुष्ट वांगल्या मुलाची वाटते. तो जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आई डोळ्याला डोळा लावत नाही. सतत नातवंडांना विचारते, आला का तुमचा बाप घरी? ज्ञानोबा आईचं अंतकरण आहे. सज्जन भक्ताच्या चांगुलपणावरती ज्ञानोबाऱ्यांना विश्वास आहे, म्हणून सज्जन भक्ताचा साधा उल्लेखही त्यांनी पसायदानामध्ये केला नाही. दुर्जन असता तरी त्यांचंच अपत्य आहे. म्हणून ज्ञानोबा त्याच्या कल्याणाची जी जास्तीची इच्छा व्यक्त करतायत, जे खळांची व्यंकटी सांडू त्याचं कसं होईल? माझा चांगला पोरगा आहे त्याचं भलं होणारच आहे, पण जो वाईट आहे त्याचं कसं होईल याची जास्तीची काळजी आईच्या अंतकरणामध्ये असते. तत्सम काळजी ज्ञानोबाऱ्यांना. समग्र पसायदान काय आहे? ज्ञानोबाऱ्यांना तत्वज्ञान संक्रमणाची पद्धत बदलायची आहे आणि म्हणून ज्ञानोबा स्वतःच्या सद्गुरूंचं वर्णन करतायत. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्न सेवा याच्यामध्ये ज्ञानोबांनी सगळं सांगितलं की कसं ते तत्वज्ञान मिळवावं, त्याच्याकरता कसं वर्णन करावं. आपल्याकडे बोली भाषेमध्ये लोक म्हणतात हरभऱ्याच्या झाडावर चढवणं. विनोदजी महाराज मृदंग वाजवतायत, पलीकडची बाजू जरा मोठी आहे धुमाची, ते तसं नाही गोड वाजत, त्याला एवढं मोठं कणिक लावलं. मग ते शाहीपुडाला राग आला की तिकडे कणिक लावलं. विनोद महाराज म्हटले ठीक आहे तुलाही कणिक लावतो. तो म्हटलं जमायचं नाही, आमचा विरोधाभास आहे. मग विनोद महाराज म्हटले ठीक आहे तू जरा काळी दिसते, तुला गुरी करतो. पॉन्टचा डबा मागवला असेल कुठेतरी, आहे तिथे. अहो इकडून पावडर लावल्याशिवाय तिकडून कणिक लावल्याशिवाय मृदुंग गोड बोलत नाही. काहीतरी दिल्याशिवाय एखाद्याकडून मिळवता येत नाही. माझ्यासमोर मातृवर्ग बहुसंख्येने, तवा तापल्याशिवाय भाकर होत नाही. होते का भाकर? अहो भाकरी चांगली होण्याकरता तवा तापावा लागतो. ज्ञानोबारींनी तो प्रयोग पसायदानात केला. ते म्हटले दादा मी तुम्हाला कल्पतरू म्हटलो असतो तुम्हालाच कमीपणा येईल, कारण तो अचल आहे. तुम्ही चला कल्पतरूंचे आरव. का चिंतामणी आली हाती? ज्ञानोबाराय म्हटली माझी जोबी आहे मला माहिती आहे, पण मी चिंतामणीची उपमा देण्याकरता तुम्हाला धजावत नाही. का? कारण तो जड आहे. आपण चेतना चिंतामणीचे गाव. ज्ञानोबाराय म्हटले दादा मी तुम्हाला चंद्र म्हटलो असतो, पण व्यवहारातल्या चंद्राला कलंक आहे. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. तुम्ही कोण आहात? चंद्र मे जे अलांछन. भौतिक सूर्याचं वर्णन जे ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायाच्या प्रारंभी केलं ज्ञानेश्वरीमध्ये, ते प्रत्यक्षदर्शी पाहून घ्या. ज्ञानोबाराय म्हटले वातावरणामध्ये सूर्याचं प्रागट्य झालं की काय काय भौतिक बदल होतात. अंधकाराचा नाश होतो, तारांगणाचा लोप होतो, कमळ फुलाचा विकास होतो, त्याच्यामध्ये अडकलेल्या भुंग्यांची सुटका होते, चक्रवाक नावाच्या दाम्पत्याची पुनर्भेट होते, सूर्यकांत नावाच्या मण्याला पाजर फुटतो. अशा अनेक गोष्टींचं रसभरीत वर्णन ज्ञानोबाराय स्वतःच्या सद्गुरूंना सूर्याची उपमा 16व्या अध्यायात देत आहेत, पण पसायदानामध्ये धजावत नाहीत. ज्ञानोबाराय म्हटले माझं म्हणणं नाही धजावत दादा, कारण तो सूर्य कधी कधी तापदायक वाटतो. तुम्ही मार्तंड जे तापहीन. सद्गुरूंना खुलवत होते. 12व्या अध्यायामध्ये आले आणि 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी स्वतःच्या सद्गुरूंना एक उपमा दिली. मेघ उदार परी ओसरे म्हणोनी उपमेसी न पुरे. त्यातली पुढचं जे वचन आहे ते फार महत्वाचं आहे माझ्या लेखी. हे निशंकपणे संपा खरे पंचानन. ते म्हटले दादा तुम्हाला मेघाची उपमा दिली असती, पण त्याला मर्यादा आहेत. मेघ उदार परी ओसरे. तुम्ही मेघापेक्षा श्रेष्ठ आहात. जयोजो शुद्धे उदारी प्रसिद्ध अनवर्त आनंदे वर्षतीये. पण पुढे जे विधान ज्ञानोबारांनी केलं त्यामध्ये हे निशंकपणे संपा खरे पंचानन. मला ज्ञानोबारांचा आवा का सांगायचा आहे, कुवत सांगायची. संपाखरे मध्ये पंख असणारा, पंचानन म्हणजे सिंह. पंख असणारा सिंह आजपर्यंत आपण पाहिलेला नाही. असतो का पंख असणारा सिंह? ज्ञानोबारांनी तर वर्णन केलं 12व्या अध्यायात की निशंकपणे संपाखरे पंचानन. त्या दिवशीपासून मी कामाला लागलो की ज्या अर्थी ज्ञानोबारांनी संपाखरे असं वर्णन केलंय, पंचानन म्हणजे सिंह आणि संपाखरे म्हणजे पंख असणारा. ज्ञानोबारांवरती नितांत श्रद्धा आहे. ज्ञानोबाराय चुकीचं विधान करूच शकत नाही. कुठे ना कुठेतरी जगाच्या पाठीवरती पंख असणारा सिंह असला पाहिजे. त्याच्या संशोधनाकरता ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी पंख असणारा सिंह मला सापडला. कुठे सापडला? ग्रीक संस्कृतीत सापडला. ग्रीक संस्कृतीमध्ये अनेक शब्द जगाने घेतले. ॲटमॉस असेल, ॲटमॉस्फिअर असेल, हिमोग्लोबिन असेल, असे अनेक शब्द, ॲटम असेल, हे ग्रीक आहेत. भूमध्य सागराच्या अवतीभोवती ज्या ग्रीक वसाहती आहेत
जी ग्रीक संस्कृती आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक देश वसलेला आहे, त्याचं नाव आहे व्हेनिस. आणि व्हेनिस नावाचा जो देश आहे त्याचा राष्ट्रीय पक्षी आहे पंख असणारा सिंह. आपला राष्ट्रीय पक्षी कोण आहे? मोर. आणि व्हेनिस नावाचा जो देश आहे त्याचा राष्ट्रीय पक्षी आहे पंख असणारा सिंह. त्याला ग्रीक भाषेमध्ये म्हणतात ग्रिफिन. माझ्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. कीर्तन झाल्यानंतर गुगल सर्च करा ग्रिफिन. कुठे आढळला? ग्रीकमध्ये, व्हेनिसमध्ये. ज्ञानोबाराय जन्माला कुठे आले? आळंदीमध्ये. आळंदीमध्ये जन्माला आले ज्ञानोबाराय. भूमध्य सागराच्या अवतीभोवती असणाऱ्या ग्रीक संस्कृतीतल्या ग्रिफिन पंख असणाऱ्या सिंहाचं वर्णन करतायत. ज्ञानोबाराय नुसते धोत्रावाले नाहीत, ज्ञानोबारायांचा आवाका फार मोठा आहे. जगाला 17व्या शतकामध्ये जो मंगळ कळाला, आढळला, दिसला, तो ज्ञानोबारायांनी 12व्या शतकामध्ये सांगितला. एवढे मोठे वैज्ञानिक असणारे ज्ञानोबाराय. समुद्राचं पाणी निळं का? एखाद्याला जर सहज प्रश्न आपण विचारला की समुद्राचं पाणी निळं का, त्याचं काय उत्तर आहे? त्याचं उत्तर आहे आकाश निळं आणि निळ्या आकाशाचं प्रतिबिंब समुद्रामध्ये पडतं म्हणून समुद्राचं पाणी निळं. ही जगाची धारणा होती 1928 पर्यंत. 28 फेब्रुवारी 1928 ला आमच्या एका भारतीयाने जगाचा हा गोड गैरसमज दूर केला. ज्या वेदांताशी तुमची माझी नाळ जोडलेली आहे. आपण आळंदीत फार अभ्यास केला. अजातवाद, विवर्तवाद, दृष्टीसृष्टीवाद, चिदविलासवाद, चितजडवाद. त्याच्यामध्ये एक वाद आपण शिकलो, स्यादवाद, ज्याला क्वांटम फिजिक्सच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो इल्युजन. सोप्या बोली भाषेमध्ये आम्ही म्हणतो भास, आभास, चकवा, भ्रम. 28 फेब्रुवारी 1928 ला आमच्या एका भारतीयाने जगाचे डोळे उघडले आणि सांगितलं आकाश निळं हे इल्युजन आहे, हा भास आहे, हा आभास आहे, हा चकवा आहे, हा भ्रम आहे. आणि त्या भारतीयाचं नाव आहे डॉक्टर सी व्ही रामन. रामन इफेक्ट आम्ही शाळेमध्ये शिकलो. मी फार त्याचा विस्तार करत नाही, माझ्याकडे काही अवघी मिनिटं राहिलीत. त्यांच्या त्या कार्याकरता जगाने त्यांना गौरवान्वित केलं, नोबेल पुरस्कार दिला. 1928 साली, 28 फेब्रुवारी 1928 त्या साली जगाने त्यांना नोबेल पुरस्कार दिला आणि त्यांच्या या शोधाकरता दिला. त्याचं नाव आहे रामन इफेक्ट. कधी आला रामन इफेक्ट? 1928 ला. मी तुम्हाला ज्ञानेश्वरीतला रामन इफेक्ट सांगतो. घरी जा, 15वा अध्याय काढा. 15व्या अध्यायातील 233 क्रमांकाची ओवी आहे. वांझेची या लेखा कैसी जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पूपा. हा रामन इफेक्ट आहे. जे 28 फेब्रुवारी 1928 ला डॉक्टर सी व्ही रामन यांनी सांगितलं की आकाश निळं दिसणं हे इल्युजन आहे, ते 12व्या शतकात ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायात सांगितलं 233 क्रमांकाच्या ओवीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणजे नुसते धोत्रावाले नाहीत. एवढे मोठे सायंटिस्ट, ॲस्ट्रोफिजिस्ट, ॲस्ट्रॉनॉमिस्ट, योगी, विविध शाखांमध्ये एवढे पारंगत असणारे ज्ञानोबाराय त्या कठीण काही गोष्टीवरून, साधनेतून अतिशय सोप्या साधनाचा आग्रह करतायत अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. हरिमुखे मला, 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 हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करील, पुण्याची गणना कोण करील. हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करेल, पुण्याची गणना कोण करेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आल्या हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. अनेक अंगाने आपल्याला या अभंगाची चिकित्सा करता येईल, पण जो ज्ञानोबारायांच्या संबंधाने विचार मी आपल्या समोर मांडला त्याचा इम्पॅक्ट नाहीसा होऊ नये आपल्या चित्तावरचा, पण फार प्रक्रिया न सांगता शेवटचा एक मुद्दा सांगतो, त्याच्यानंतर छोटीशी चाल होईल आणि अगदी वेळेच्या बंधनामध्ये ही सेवा समर्पित होईल. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. ॲस्ट्रॉनॉमिस्ट, ॲस्ट्रोफिजिस्ट, फार मोठे सायंटिस्ट, फार मोठे तत्वज्ञ माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाच्या सप्त भूमिका आलेल्या आहेत. ज्ञानभूमी शुभेच्छाख्या प्रथमा परिकीर्तिता विचारणा द्वितीयस्या तृतीया तनुमानसा सत्वापती चतुर्थीस्यात पंचसंसक्ती नामिका पदार्था भाविनी षष्टी तुर्यगा सप्तमा स्मृतः या सातही भूमिकांचं जे वर्णन ज्ञानोबारांनी केलं, मला एका एका प्रक्रियेवरती तासन तास बोलता येईल, एका एका भूमिकेवरती बोलता येईल, पण ज्ञानी असणारे ज्ञानोबाराय, योगी असणारे ज्ञानोबाराय ज्ञानाचा आग्रह करत नाहीत, योगाचा आग्रह करत नाहीत. योगाच्या बाबतीत तर म्हणतायत योग याग विधी येणे नोय वायाची उपाधी रंगधर वायाची उपाधी रंगधर वायाची उपाधी रंगधर वायाची उपाधी रंगधर योग याग विधी येणे नोय सिद्धी वायाची उपाधी रंगधर वायाची उपाधी रंगधर योग याग विधी येणे नोय सिद्धी वायाची उपाधी रंगधर वायाची उपाधी रंगधर योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. यम नियम ध्यान धारणा आसन मुद्रा सव्वीर समाधी अष्टांग योग प्राणायाम या योगाचा आग्रह न करता, ज्ञानाचा आग्रह न करता ज्या गीतेवरती ज्ञानोबारांनी भाष्य केलं त्या गीतेचे करते स्वतः बायफर्गेशन करतायत. चतुर्विधाम भजते माम, पण मला कोण आवडतो? आरती जिज्ञासू साधक ज्ञानी, मला आवडतो तो ज्ञानी. पण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानी पुरुषाचा फार आग्रह केला नाही, मी त्याचा व्यतिरेक केला असंही नाही. ज्ञानाच्या ज्या सर्व भूमिका आलेल्या आहेत, जी लक्षणं आलेली आहेत, 13व्या अध्यायामध्ये त्याचं इत्थंभूर वर्णन ज्ञानोबारे करतायत. अमानित्व अधम्मित अहिंसा क्षांतिरार्जवम, त्याच्यावरती आपण व्यवस्थित जर पाहिलं, पण ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये ज्ञानाचा आग्रह करत नाहीत. ज्ञानोबाराय योगाचा आग्रह करत नाहीत. अतिशय सोप्या साधनाचा अट्टहास. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामस्मरणामध्ये काय ताकद आहे. मोठ्यातलं मोठं संकट नामस्मरणाने दूर होतं. त्याला फिजिकल प्रेझेन्स ज्ञानोबाराय प्रत्यक्षदर्शी पुरावा देत आहेत. द्वारकेचा राणा पांडवा घरी. मी एवढाच मुद्दा या निमित्ताने आपल्या समोर मांडतो आणि आपली रजा घेतो. युद्धामध्ये आणि राजकारणामध्ये विजय मिळवायचा असेल तर डोकी मोजायला तुमच्याकडे जास्तीचे लागतात, ती विंडो का असेना. हेड काउंटिंग, शिरगणिती तुमच्याकडे जास्तीची असली पाहिजे. पांडवांकडे 7 अवक्षेणी आहे, कौरवांकडे 11 अवक्षेणी आहे. आता अवक्षेणी म्हणजे किती? एक अवक्षेणी सैन्यामध्ये हत्ती किती असतात, रथ किती असतात, घोडे किती असतात, पायदळ किती असतं. एक अवक्षेणी सैन्यामध्ये हत्ती असतात 21,870. या संख्येची बेरीज झाली 18, त्याचा वर्ग आला 9. मी आज त्याच्या अजिबात विस्तारात जात नाही, वेगळ्या व्यासपीठावरती पाहू. 1856 एक शास्त्रज्ञ जन्माला आला ब्रिटनला. एसी करंट, डीसी करंट, जनरेटर, इन्व्हर्टर याच्यावरती फार मोठं काम केलं त्यांनी. आजच्या मितीचा सगळ्यात श्रीमंत ग्रस्त एलॉन मस्क, ज्याच्यावरून इन्स्पायर झाला टेस्ला कंपनी, त्यांनी नाव ठेवलं. 1856 एक शास्त्रज्ञ जन्माला आला, त्याचं नाव आहे सर निकोला टेस्ला.
आणि निकोला टेस्लाने एक थेअरी दिली, तुम्ही गुगल सर्च करा, लॉ ऑफ अट्रॅक्शन नंबर 369 युनिव्हर्स कोड. 1856 ला जन्माला आला टेस्ला, 1943 ला मेला. हा युनिव्हर्स कोड, सिक्रेट कोड आम्हाला हजारो वर्षापूर्वी माहिती होता. त्याचं वर्णन वेगळ्या व्यासपीठावरती करू, जाऊ द्या. हरिपाठावरती आपण बोलतोय. हरिपाठाचे अभंग किती? 27. सुंदर ते ध्यानवाजा करायचा, तो ज्ञानोबारांचा नाही. 27चा वर्ग 9. हरिपाठातल्या एका अभंगामध्ये सगळा संख्येचा विचार आलेला आहे. 7 5 3 दशकांचा मेळा. याची सरळ बेरीज जर केली, 7 5 12, 12 3 15, दशकांचा मेळा 15 10 25, एक तत्वी काळा दावी हरी 26. आणि मन हे एलिमेंट मानलं, ते थॉम्सन असेल, चेडविक असेल, नील बोर्स असेल, या सगळ्यांनी, डाल्टन असेल, या सगळ्यांनी मन हे एलिमेंट मानलं. तेही मनाचा निर्धारो असे. 26वा हरीन 27वा मन. 2 अधिक 7 9. ज्ञानोबा समाधीस्थ झाले. वय काय होतं आज? 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. 21 आणि 3 24, 24 आणि 5 29, आला का 9. तुकोबाराय म्हटले आम्ही वैकुंठवासी, पण केव्हा आले या युनिव्हर्स मध्ये? 1530 शके 1530. सरळ बेरीज केली ना, 1 आणि 5 6, 30 मधला 3, 6 आणि 3 9. आणि अजून सोपी बेरीज केली तर 1530, 15 अधिक 30 किती झाले? 45. 4 वर 5 9, 4 अधिक 5 9. सगळ्यात सोपं, आम्ही आईच्या कुशीतून केव्हा जन्माला आलो? 9 महिने 9 दिवस. जॉमेट्रिकली आम्ही कोणत्याही आकृतीचं डायमेन्शन पाहिलं ते 360 118, ते किती रिड्यूस मल्टिपल करा तरी त्याचा वर्ग 9च आहे. 1856 ला जन्माला आलेला टेस्ला जर सिक्रेट कोड सांगत असेल तर ते आमचे संत जगले. लॉ ऑफ अट्रॅक्शन नंबर 369. तुम्ही नंतर पहा, मी आज त्याचा विस्तार अजिबात करत नाही. एक औक्षणी सैन्य म्हणजे किती? त्याच्यामध्ये हत्ती असतात 21,870, त्याची बेरीज झाली 9. 21,870, त्याचा वर्ग 9 आला. रथ तेवढेच 21,870, त्याची सरळ सरळ बेरीज झाली 9. घोडे किती असतात? एक औक्षणी सैन्यामध्ये घोडे असतात 65,610. हे महाभारत सांगतोय. 65, 6 5 11, 610, 11 6 17 1 18, 1 8 9 युनिव्हर्स कोड. एक औक्षणी सैन्यामध्ये पायदळ असतं 1,09,350. 1 9 10 350, 10 3 13 5 18, त्याची बेरीज झाली सरळ सरळ 9. आता एक औक्षणी सैन्य म्हणजे किती? 21,870 हत्ती, 21,870 रथ, 65,610 घोडे, 1,09,350 पायदळ इज इक्वल टू 2,18,700. म्हणजे एक औक्षणी सैन्य किती? 2,18,700, त्याची बेरीज 9 आली. पांडव किती होते? 7 औक्षणी. 2,18,700 मल्टिपल बाय 7, 15,30,900 होते पांडव. पांडवांचं बलाबल किती होतं? 15,30,900, त्याची बेरीज झाली 9. 15,30,900 करून बघायची का? 15 1 आणि 5 6, 15,30,900, 6 आणि 3 9, आणि 9 9 18, 1 आणि 8 9. कौरव किती होते? 11 औक्षणी. 2,18,700 गुणिले 11, कौरव होते 24,05,700. महाभारतात कौरवांचं बल किती होतं? 24,05,700. एकदा त्यांची बेरीज करू. 24 2 आणि 4 6, 5,700, 6 आणि 5 11, 700 7, 11 आणि 7 18, 1 आणि 8 9. हा युनिव्हर्स कोड आहे बाय निकोला टेस्ला. पण तो 1856 ला जन्माला आला आणि महाभारत 5,000 वर्षांपूर्वीच आहे. 15,30,900 पांडव, 24,05,700 कौरव, मिळून झालं 18 औक्षणी सैन्य. किती झालं? 39,36,600, आणि त्याची सरळ बेरीज झाली 27, त्याचा वर्ग 9 आहे. मी लढले किती ते आपल्या समोर मांडलं. किती लढले? 39,36,600. लढले किती ते मी सांगितलं, वाचले किती ते तुम्ही सांगा. कीर्तन संपलं. किती वाचले? चुकलं तर चुकू द्या, काही घाबरायचं कारण नाही. किती वाचले असतील? वाचले 11. पांडव पक्षातले वाचले 8, आणि कौरव बाजूचे वाचले 3. पांडवांकडचे 8 कोण? 5 पांडव. 6वा युत्सू
सातवा सात्यकी आणि आठवा तर प्रसिद्ध आहे गोकुळीचा आठवा. हे 8 वाजले पांडव पक्षाकडले, 3 वाजले कौरवांकडले. कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा 8 आणि 3 11. 11च का वाचले? आता गीता जयंती येणार आहे याच महिन्यात. काय गंमत आहे पा. गीतेचे अध्याय 18, ज्ञानेश्वरीचे अध्याय 18. ज्ञानेश्वरीची ओव्यांची संख्या 9033 आहे की नाही? फॉर्म्युला नंबर 369 9033. योद्धे 18. गीतेमध्ये विश्वरूप दर्शन कितव्या अध्यायात आहे? 11व्या अध्यायात. विश्वरूप दर्शन देव कुठं दिसला? 11व्या अध्यायात. गीता जन्माला कधी आली? युद्ध कधी सुरू झालं? 13वं वर्ष. आता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती पाहिजे. ते नुसतं आईचं बापाचं गाणं गाऊन ऐकून काही आमचं भलं होणार नाही. युद्ध सुरू झालं अमावस्येला. युद्ध कधी सुरू झालं? अमावस्येला. आणि गीता जन्माला कधी आली? एकादशीला. गीता जयंती कधी आहे? एकादशीला. 11व्या तिथीला जे तत्वज्ञान जन्माला आलं त्या तत्वज्ञानाने 39,36,600 याच्यातले 11च वाचवले. पांडवांकडचे 8, कौरवांकडचे 3. 39,36,600 पैकी पांडवांच्या केसाला धक्का लागला नाही. काय कारण आहे? पहाते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवासी आठविती. ज्ञानोबा म्हटले जे पांडवांनी केलं ना तेच तुम्ही करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान श्रीकृष्णाचा हवाला देत जे ज्ञानोबारे सांगतायत की पांडव का वाचले? कैवर्तक केशव. कशामुळे वाचले? परमेश्वरामुळे वाचले. काय केलं पांडवांनी? परित्या देवासी आठविती. जे पांडवांनी केलं तेच संसारामध्ये राहून तुम्ही करा. आसवणी संसारी जीवे वेगू करी. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. ज्या पुण्याकरता तुम्ही सगळी तळमळ अट्टास करतायत ते पुण्य केवळ परमेश्वराच्या नामस्मरणाने तुम्हाला मिळेल. आजचा दिनविशेष माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा असल्यामुळे हा अभंग मी केंद्रस्थानी ठेवला. ज्यांच्यामुळे मला आपल्या दर्शनाचा योग आला ती सर्व सप्ताह संयोजन समिती आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी अभिवादन. एक छोटीशी चाल त्यानंतर सेवेला पूर्ण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. द्वारकेचा
जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन का जल से कारी। जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोधागन से तेज है, और कलंक का जल से काले। रंग दे चुनरिया श्याम पिया मोरे, रंग दे चुनरिया पुण्याची गणना कोण करे, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना। विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय